नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा, अंबादास दानवेंचा राज्य सरकारवरती गंभीर आरोप। तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी समीर साजिद बिल्डर यांनी पदभार स्वीकारला। नागरिकांच्या हितांचे प्रश्न मार्गी लावण्याचा महापौरांचा त्यांना सल्ला। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे। असं असताना शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचं पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवरती गंभीर आरोप केलेत। सरकारची भूमिका नाही असं कसं म्हणता येईल? माझ्याकडे FIR एक नमुना दाखल, कारण काल भारतीय जनता पार्टी खरं तर या डिपार्टमेंटने खुलासा करायला पाहिजे होतं, पण भारतीय जनता पार्टीचेच लोक खुलासा करत होते म्हणून मी मुद्दाम बोललो नाही। पण माझ्याकडे FIR एक नमुना दाखल आणि आणखी असे 5 FIR आहे। याच्यात सौर ऊर्जेसाठी सरकारनं या कंपन्यांना अतिशय मोफतच म्हणता येईल अशी मोठ्या प्रमाणावर जमीन दिलेली आहे आणि जमीन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीनं प्रकल्प करावा असं अपेक्षित आहे। पण या लोकांनी जमीन दिल्यानंतर, सरकारने जमीन अलॉट केल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प सुरू केले नाही। जमीन देताना, प्रकल्प मंजूर करताना त्यांची बँक गॅरंटी घेतली। आता हे जे माझ्याकडे हे 99 कोटी रुपये तर बुडाल्याचं याच्या अधिकाऱ्याचंच तक्रार माझ्याकडे आहे। एक अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांनीच कंप्लेंट केलेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। नंतर त्याचं आर्थिक जो गुन्हे विभाग आहे मुंबईचा त्यांनी तपास केलेला आहे आणि या लोकांना गुन्हे दाखल झालेले आहे 1। याच्यात अजून 5 अधिकारी सस्पेंड झाले, त्यांचे पण माझ्याकडे नाव आहेत। जर मला सांगा, अधिकारी सस्पेंड जर सरकारचा त्याच्यात हात नाही तर मग अधिकारी का सस्पेंड केलेले? हे अधिकारी सुद्धा सरकारने सस्पेंड केले। मला असं वाटतं CGM आहे व सहाय्यक मुख्य अभियंता बगाडे आहे, असे 5-7-8 लोक आहेत त्याच्यामध्ये, ज्याने 5 लोकांना निलंबित केले। माझ्याकडे, मी खोटं बोलायचं काही कारण नाही, माझ्याकडे हा FIR त्या विषयातला आहे। हा FIR आहे पोलीस ठाणे निर्मल नगर 10/1/2026 ला सकाळी 6:30 वाजता दाखल झालेला हा FIR ची प्रत माझ्याकडे आहे आणि ही प्रत 10/1 मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो लागलं तर सगळ्यांना। हा FIR ची कॉपी, हा एकच आहे, आणखी 5 FIR आहे असे आणि याच्यात 5 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय। मला एक सांगा, सरकारची जागा दिलेली आहे, सरकारला फसवलेलं नाही त्यांनी, मग मुख्यमंत्री महोदय कसं म्हणतात सरकारचा कोणताच रोल नाही? याच्यात सरकारचा रोल आहे। ज्या वेळेस हे प्रोजेक्ट पूर्ण करत नाही मग यांची बँक गॅरंटी आहे, ती फोरफिट करण्यासाठी हे अधिकारी गेले तर त्यांना त्या बँकेत कळालं की ही बँक गॅरंटीच बोगस आहे, बनावट आहे, अशा प्रकारचा हा प्रकार आहे। याच्यातून सरकारचं मी सांगितलेलं 10,000 कोटी रुपयाचं नुकसान आहे। याच एका केसमध्ये 99 कोटी 90 लाख रुपये याच्यात FIR मध्येच लिहिलेलं आहे सगळं। अनिल दिनकर जाधव हे सफाई कर्मचारी आपल्या कर्तव्य बजावत असताना अनधिकृत होल्डिंग काढण्याकरता गेले असता त्यांना विजेचा स्पर्श लागून ते जागीच मृत्यू झाले। संबंधित प्रकरणावरती सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि इन्शुरन्स मोबदल्यासह मनपाकडून रोख मदत मिळावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। आज महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज निवेदन देण्यासाठी आलो होतो। जी परवा जी घटना घडली आहे मुकुंदवाडी परिसरामध्ये, जो महानगरपालिकेचा साफसफाई कामगार होता, त्या कामगाराला या प्रशासनानं आणि या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे साफसफाईचं काम असताना त्यांना होल्डिंग करण्याचं काम दिलं आणि त्याच्यामध्ये त्याचा बळी गेला
म्हणून आम्ही या शासनाचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही महापौर व आयुक्त साहेबांना या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना ज्या कर्मचारी दगावलाय महानगरपालिकेचा आमचा अमोल जाधव म्हणून या कर्मचाऱ्याला व त्याच्या घरच्याला नोकरी व त्याला जे इन्शुरन्सच्या माध्यमातून जे 1,15,00,000 रुपये मिळणार आहेत ते त्वरित देण्यात यावं. आणि तशीच आमची वंचित बहुजन आघाडीची एक मुख्य मागणी होती की आपणही महापालिकेच्या वतीनं त्याला आर्थिक मदत म्हणून अमोल जाधव यांच्या हा मयत झालेला तरुण याच्या घरच्यांना आपण एक आर्थिक मदत म्हणून आपण महापालिकेच्या अनुषंगाने आपण देण्यात यावा, 1 कोटी रुपये देण्यात यावा अशी आम्ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही केली आहे. ठिकाणी बॅनर महानगरपालिकेला माहिती आहे त्या ठिकाणी भाजपचे हे बॅनर होतं, त्यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आम्ही शासनाला त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित अधिकारी ज्यांनी ते अधिकार वापरून ज्या सफाई कामगाराला काम सांगितलं होतं त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनधिकृत बॅनर्स होल्डिंग 24 तासाच्या आत स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सोमवारी दिला. या आशयाचे आदेश त्यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील विजेचे खांब रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी तसेच कोणत्याही धोकादायक किंवा जोखमीच्या जागेवरती अनधिकृतपणे लावण्यात आलेले होल्डिंग्स, बॅनर, पोस्टर, शुभेच्छा फलक इत्यादी तात्काळ काढून टाकण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाने केलंय. सर्व संबंधित नागरिक, संस्था, जाहिरातदार व राजकीय पक्ष त्यांनी अशा प्रकारचे अनधिकृत साहित्य 24 तासाच्या आत स्वतःहून काढून घ्यावं अन्यथा संबंधितांवरती खालील कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244 व 245 तसेच अनधिकृत होल्डिंग्स किंवा बॅनरमुळे कोणतीही जीवितहानी, अपघात किंवा सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिलाय. महापालिका प्रशासनाने सर्व संबंधितांना नियमांचं पालन करून शहराची सुरक्षितता व सौंदर्य राखण्याचं आवाहन केलं आहे. शासकीय मुद्रणालयीन कामगारांचे विविध प्रश्न सोडवणुकीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने दररोज सकाळी 2 तास काम बंद आंदोलन करणं, धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्य स्तरावरती आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीतील 8 शासकीय मुद्रणालयातील कामगारांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रलंबित मागण्यांसाठी रोज सकाळच्या सत्रात 2 तास काम बंद करून धरणे आंदोलन सुरू केलंय. मुद्रालयीन पदाचा आढावा 2017 पासून प्रलंबित आहे. नवीन सेवा प्रवेश नियम सन 1996 पासून मंजूर झालेले नाहीत. पदांचा आढावा आणि सेवा प्रवेश नियम मंजूर झाले नसल्याने कामगार भरती ठप्प आहे. एकूण पदांपैकी 40% पदे रिक्त असून त्यांचा प्रचंड ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवरती येत आहे. त्यामुळे त्यांच्या विविध प्रश्नांकरिता दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 2 महिन्यात प्रश्न सोडवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही उद्योग विभाग आणि संचालक मुद्रण विभाग यांनी कार्यवाही केली नसल्याने कामगारांमध्ये कमालीची नाराजीची आणि संतापाची भावना आहे. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईजेस फेडरेशन आंदोलन सुरू केलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर व वाई येथील शासकीय मुद्रणालयामधील 2 तास धरणे आंदोलन झालं असूनही आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाहीये. तर दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ ठोंबरे, सरचिटणीस देवानंद लांडगे, उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माजी सरचिटणीस कैलाश जगताप, कार्यपक्ष संदीप वाघमारे, सल्लागार मनोज मोयकळे, कैलाश रघु, नरसिंग गरगटे, अतुल मेसरे, नायरन भालेराव, श्याम जाधव, संदीप सातदिवे, उमेश टाले, सुप्ती जोशी, वसंत बागडे यांच्यासह संघटनांचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला महासंघ महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी संघटनेचे महासंघाचे अध्यक्ष व त्यांची सर्व कार्यकारिणी आणि 8 मुद्रणालयातील अध्यक्ष, सरचिटणीस यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये कर्मचाऱ्याच्या प्रमुख आणि जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी दिनांक 20, 21, 23 आणि 24 या
4 दिवसाचं मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारासमोर 2 तासाचं म्हणजे 10 ते 12 या 2 तासाचं ठिय्या आंदोलन आणि उग्र असे निदर्शने या ठिकाणी घेण्यात महासंघाचे आदेश झालेत आणि त्या आदेशान्वये या ठिकाणी 2 तासाचे ठिय्या आंदोलन सुरू आहेत. आज आपल्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. मित्रांनो, आपल्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आकृतीबंध सेवा प्रवेश नियम, रिक्त पद सरळ सेवेने भरण्यात यावी आणि पर्यवेक्षकीय पद आणि व्यवस्थापकीय पद या ठिकाणी तात्काळ भरण्यात यावी. सर्व मुद्रणालयातील 3रा आणि 2रा आणि 4था शनिवार हा मिळावा सुट्टी मिळावी. विशेष मुद्रण भत्ता या ठिकाणी देण्यात यावा. प्रगती तपासणीस या पदावरती जे शासनाने वसुली सुरू केलेली आहे ती वसुली कर्मचाऱ्याला परत देण्यात यावी. चुन्नाभट्टी येथील शासकीय वसाहतीमध्ये ज्या शासनाकडून सुविधा मिळायला पाहिजे, सुख सुविधा त्या मिळत नाही, त्या मिळायला पाहिजे. मुद्रणालयातील व्यवस्थापकीय पर्यवेक्षकीय पद हे तात्काळ भरण्यात यावी. या प्रमुख जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी या ठिकाणी आपण गेल्या 3 दिवसापासून या ठिय्या आंदोलन 2 तासाचं घेत आहोत आणि आज उद्याही आपल्याला या 2 तासाचं ठिय्या आंदोलन घ्यायचं आहे मित्रांनो. आणि या 4 दिवसाच्या आपल्या ठिय्या आंदोलनाची दखल या शासनाने घेतली नाही तर आपल्याला 25 फेब्रुवारी 2026 रोजी या राज्यातील 8 मुद्रणालय व लेखन सामुग्री हे 1 दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी घेणार आहेत. मित्रांनो, आपल्या या एकजुटीचा आपल्याला त्या 1 दिवसाचा लाक्षणिक संपामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन या शासनाला आपली या ठिकाणी एक ताकद दाखवायची आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत या आपल्या एक शक्तीच्या ताकदीवरती आपल्याला शासनाकडून आपल्या पत्रात पाडून घ्यायच्या आहे. महासंघाचे आदेश येतील, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे आदेश येतील, त्या आदेशान्वये आपल्याला आपले आंदोलन या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि आपण या सर्वांनी या ठिकाणी संघटनेचा मान ठेवून या ठिय्या आंदोलनाला आपण सर्व या ठिकाणी 100% उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. My documents, sir. Hey, I like your profile. Same here. क्या दोस्त, बड़ी जल्दी में हो हैं? कर ली दोस्ती बिना पहचान? किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचे नगरसेवक समीर साजिद बिल्डर यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते विरोधी पक्षनेतेपदाचं पत्र स्वीकारत पदभार सांभाळलाय. मनपातील विविध प्रश्नांवरती नागरिकांच्या हिताचे प्रश्न मांडण्याचा सल्ला महापौरांनी त्यांना दिलाय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचे नगरसेवक समीर साजिद बिल्डर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सोमवारी महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र स्वीकारत पदभार सांभाळला. मनपातील विविध प्रश्नी आक्रमक भूमिका मांडणारे तसेच प्रशासनाला धारेवरती धरणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सोमवारी महापौर यांच्या दालनात एमआयएमचे गटनेते यांच्यासह सर्व पुरुष नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सदर पदभार स्वीकारण्यात आलाय. विविध प्रश्नांवरती नागरिकांच्या हिताचा प्रश्न मांडण्याचा सल्ला महापौरांनी यावेळी त्यांना दिला आहे. शुभेच्छा देतो आणि त्याच्याबरोबर त्यांना काही सूचना पण देतो की महापालिकेचं सभागृह हे जनतेनं आपल्याला जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी दिलेला आहे. तर त्या सभागृहामध्ये आपण जास्तीत जास्त जनतेचे प्रश्न मांडावे, ना की जनतेचे प्रश्न सोडून दुसरे मांडावे. आणि दुसरी गोष्ट, या महापालिकेचा जो टॅक्स कलेक्शनचा रॅपो आहे त्या रॅपोला पिंपरी चिंचवड सारखी महापालिका आपल्यापेक्षा 2 लाख पॉप्युलेशन जास्त असताना सुद्धा 1140 कोटी रुपये टॅक्स वसूल करते आणि आपण त्यांच्यापेक्षा 2 लाख कमी असताना सुद्धा आपण फक्त 140 कोटी रुपये जमा करतो. तर मी विरोधी पक्षनेत्यांकडून अपेक्षा बाळगतो की सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर प्रशासनासोबत राहून या टॅक्स कलेक्शनच्या बाबतीत अतिशय कणखर आणि ठोस भूमिकेला विरोधी पक्ष आमच्या सोबत उभा राहील. पहली जनरल बॉडी के अंदर मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन ये मांग करने वाली है कि औरंगाबाद शहर के अंदर, औरंगाबाद शहर हद्दी के अंदर जितने भी देशी दारू की दुकानें हैं या और शराब के अड्डे हैं वो सारे हमारे शहर से बाहर किए जाने चाहिए. ये मांग, ये एजेंडा में हमारा आने वाला है. आप आयुक्त साहब को और महापौर साहब को बता दीजिए. छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा वचक संपलाय की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशा सलग 2 घटना समोर आल्या आहेत. हायकोर्ट सिग्नलवरती एका दाम्पत्याने 2 वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता रिक्षा चालकाने पोलीस अंमलदाराला बेदम मारहाण केल्याची घटना सिडको या नाकारामध्ये घडली आहे. रिक्षा चालक त्याच्या आई वडिलांनी पोलिसाला मारहाण करताना गळा दाबला, नेमप्लेट आणि शर्टची बटणे तोडली. सिडको पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अंमलदार विनोद गजानन खरात वय 38 यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ते डायल 112च्या कर्तव्यावरती होते. त्यांना तुषार नावाच्या युवकाचा कॉल आला. पार्किंगमध्ये लागलेल्या कारला एका ऑटो चालकाने दारू पिऊन धडक दिली असून तो अरेरावी करत असल्याचं, पोलीस मदत हवी असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे खरात हे पोलीस अंमलदार कवाळे यांच्यासह घटनास्थळी सिडको या नाकरा सुदर्शन साई मैदान जवळील नम्रता किराणा दुकान जवळ आले. तेथे ऑटो चालक शुभम रनायवले नशा केलेला दिसत होता. त्याच्याकडील रिक्षाने तुषार यांच्या गाडीला मागून धडक दिली होती. पोलीस अंमलदार खरात यांनी तुषार यांना सांगितलं की ऑटो चालक नशेत आहे, त्यामुळे त्याची रिक्षा जप्त करून ठाण्यात आणावी लागेल. तुषार यांनी ऑटो चालकाच्या परवानगीची रिक्षा जप्त केली. त्यानंतर खरात यांनी ऑटो चालकाला त्याच्या नशेबाबत विचारलं, तेव्हा चालकाने माझ्याशी असं बोलू नकोस, माझ्या वडिलांना ओळखत नाही का असं म्हणत खरात यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी ऑटो चालकाच्या आई वडिलांनी आडवं येत पोलीस अंमलदार खरात यांना बेदम मारहाण केली. गळा दाबला, नेमप्लेट व शर्टची बटणे तोडली. त्यामुळे खरात गंभीर जखमी झाले. अन्य पोलीस घटनास्थळी आल्यावरती ऑटो चालक शुभम रनायवले, त्याचे पिता रणजित रनायवले व आई शीतल रनायवले यांना ताब्यात घेऊन सिडको पोलीस ठाण्यात ताब्यात दिला. खरात यांना रुग्णालयात दाखल केलं. सिडको पोलिसांनी ऑटो चालक व त्याच्या आई वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार खरात यांनी तुषार यांना सांगितलं की ऑटो चालक नशेत आहे, त्यामुळे त्याची रिक्षा जप्त करून ठाण्यात आणावी लागेल. तुषार यांनी ऑटो चालकाच्या परवानगीने रिक्षा जप्त केली. त्यानंतर खरात यांनी ऑटो चालकाला त्याच्या नशेबाबत विचारलं, तेव्हा ऑटो चालकाने माझ्याशी असं बोलू नकोस, माझ्या वडिलांना ओळखत नाही का असं सांगितलं. तुषार यांनी राजेंद्र रणयवले यांना उडवून पोलिसांपासून दूर केला. खरात आणि कवाळे यांनी शुभमला धरून ठेवलं व पोलीस अंमलदार सानप यांना संपर्क करून घटनास्थळी बोलावून घेतला. त्यावेळी शुभम त्याचे आई वडील पोलिसांना शिवीगाळ करून तुम्हाला बघून घेऊ, तुम्ही आम्हाला सोडणार नाही अशा धमक्या देत होते. सिडको पोलिसांनी ऑटो चालक व त्याच्या आई वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान नराळे करत आहेत. तर अन्य एका घटनेत छत्रपती संभाजीनगर शहरातून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
वाहतूक पोलिसांवरती मद्यधुंद व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ गिरी असं आरोपीचं नाव असून त्याने वाहतूक पोलीस कर्मचारी संतोष खरात यांच्यावरती सिग्नल जवळ मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली तसेच संतापाच्या भरात त्याच्यावरती हात उगारल्याचं समोर आलंय. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणामध्ये पोलीस आरोपींशी वाद घालत असल्याचं आणि हात उगारत असताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने आज संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. मनपार मुख्यालय येथे महापौर समीर यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत, नगरसेवक शिवाजी दांडगे, ऋषिकेश जयस्वाल, रामेश्वर भादवे, नगरसेविका सुनीता सोळुंके, कीर्ती शिंदे, करुणा जाधव, मोहन साळवे, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, रवींद्र खरात, अतुल बनकर, संतोष कोठाळे आदींची उपस्थिती होती. भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेला भारतीय दलित पॅन्थरचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण भूतकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना लक्ष्मण भूतकर यांनी संत गाडगे महाराज यांच्या समाज जागृती, स्वच्छता अभियान आणि शिक्षण प्रसाराच्या कार्यावरती प्रकाश टाकला. कार्यक्रमाला धम्मपाल दांडगे, दशरथ कांबळे, राधाकिसान पट्टेकर, रामदास पगडे, मिलिंद गवाई, मधुकर आराक, सुभाष खरात, पगारे बाबा आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी संत गाडगे महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेत समाजहितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या जयंती कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, स्वच्छता आणि शिक्षणाचा संदेश देत भारतीय दलित पॅन्थरने समाज प्रबोधनाचा उपक्रम राबवला आहे. मनपा उस्मानपुरा शाळेतील विद्यार्थ्यांनी मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानी मी आयुक्त होणार या उपक्रमाअंतर्गत भेट दिली आहे. यावेळी आयुक्त जी श्रीकांत यांनी नेहमीप्रमाणे स्वतःच्या मुलीसारखं मनपा शाळेतील मुलींचा लाड करत शाळेतील लहान लहान विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी संवाद साधलाय. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आज मनपा प्राथमिक शाळा उस्मानपुरा या शाळेने मनपा आयुक्त यांच्या जलश्री या निवासस्थानी भेट दिली. या शाळेची विशेषतः म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय चित्रपटासारखी आहे, कारण ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती. परंतु आयुक्त यांच्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पामुळे या शाळेला नवसंजीवनी मिळाली आणि आज या शाळेत मराठी माध्यमची 3री पर्यंतची 7 पटसंख्या असून 164 पटसंख्या झाली आहे. तर सीबीएसईचे इयत्ता 5वी पर्यंत वर्ग सुरू आहे. या चित्रपटात एक वाक्य आहे, पुन्हा भरणार मराठी शाळा. याप्रमाणे ही शाळा पुन्हा एकदा भरली आहे. सकाळी 10 वाजता मराठी आणि सीबीएसईचे विद्यार्थी ग्राउंडवरती आले की खुश झाले होते. खो खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळ खेळायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर नवीनच चुहा बिल्ली हा एक खेळ खेळताना विद्यार्थी दिसून आले. तर डोंगराला आग लागली, पळा 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 असा ही खेळ विद्यार्थी खेळले. एकत्रित माझ्या मामाचं पत्र हरवलं या खेळाचा आनंद अगदी सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानंतर एकत्रित सर्वांनी निसर्ग भोजन घेतला. भोजनानंतर विद्यार्थी आयुक्त यांना भेटण्यासाठी जायचं म्हणू लागले आणि तेवढ्यात आयुक्त यांची गाडी त्यांना आलेली दिसली आणि ते बघून मुलं अत्यंत आनंदित झाले. सर्व मुले चित्रकला काढू लागले. कोणी मी आयुक्त होणार असं लिहिलं, तर कोणी तेथील फुलांचं चित्र काढलं, तर कोणी तेथील ग्राउंडचं चित्र काढलं. आणि आयुक्त आल्याबरोबर विद्यार्थ्यांनी 3 टाळ्या वाजवून आयुक्त यांचं वेलकम म्हणून स्वागत केलं. तर आयुक्त म्हणाले, नाही, तुम्ही माझ्या घरी आला आहात, मी तुमचं स्वागत करणार. आणि मग आयुक्त यांनी परत 3 टाळ्या वाजवून सर्व विद्यार्थ्यांचं वेलकम केलं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तेवढ्यात अनन्या नावाची विद्यार्थिनी आयुक्त यांच्या जवळ गेली. तिने आयुक्तांसोबत गप्पा गोष्टी केल्या. शाळेत पुरवलेल्या विविध सोयी सुविधा, त्यामध्ये विशेष करून स्मार्ट साहित्य, क्रिकेट टर्फ, ग्राउंडवर खेळण्याचा आनंद होत असल्याचं अनन्या म्हणाली. त्यानंतर पंकजा या मुलीने एक संख्या ओळखचं मॅजिक तयार करून आणलं होतं, ते त्यांनी आयुक्तांना दाखवलं. त्यानंतर प्रज्वल विद्यार्थ्यांनी मी आयुक्त होणार असल्याचे चित्र काढलं व हे आयुक्तांना दाखवलं व आयुक्तांनी तुला आयुक्त का व्हायचंय असं विचारल्यानंतर त्यांनी खूप छान उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की आयुक्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या व नंतर छोट्या छोट्या 4 मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा पाळणा नृत्य सादर केला. तर आयुक्त यांनी या 4ही मुलींना शेजारी बसवलं. त्यानंतर 2 मुलींनी गणपती बाप्पाच्या गाण्यावरती नृत्य सादर केला. त्यानंतर एकत्रित आकाशगंगा या गीतावरती सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केला. सदर भेट ही अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख व गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. भारत तिनवटे शिक्षण अधिकारी, रामनाथ थोरे शिक्षण विस्तार अधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी यासाठी मेहनत घेतली. तसेच यावेळी शशिकांत उबाळे मुख्याध्यापक, शुभांगी कदम, सीता कदम, विद्युलता गोरे, पूजा कुमार या शिक्षिका उपस्थित होत्या. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा, अंबादास दानवेंचा राज्य सरकारवरती गंभीर आरोप. तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी समीर साजिद बिल्डर यांनी पदभार स्वीकारला. नागरिकांच्या हितांचे प्रश्न मार्गी लावण्याचा महापौरांचा त्यांना सल्ला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.